अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. कधी असं म्हणजे बाहेर पडायचं हे चाललं नाही ना, म्हणून आई वडिलांनी नाही बाहेर कुठं जाऊ दिलं. आता मिस्टर पण नाही जाऊन देत तसं, पण मी स्वतःहून बाहेर पडली पोरांसाठी. मुलांसाठी दिवसातून किती वेळा आई आणि बाबांशी बोलणं होतं? दिवसातून 2 ते 3 ते पण मालकांना नाही आवडत जास्ती बोललेलं. जेव्हा सासरी गेलीस तेव्हा सासरी कुठला क्षण असतो की त्यावेळेला आईची खूप आठवण येतो? बाळ झाल्यानंतर तेव्हा असं वाटतं आई असावी जवळ. खेळ तर आपण खेळणार आहोतच, कारण त्या खेळातूनच होणार आहे हुकमाची राणी जी विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा बघूया आजच्या भागामध्ये हुकमाच्या राणीचा मान कोण पटकवते ते. एक मिनिट, हे एक मिनिट, एक अरे थांबा. आमची खुर्ची मोडाल तुम्ही. एक मिनिट थांबा. इथं या. एक आगत ताई थांब जरा. इथं या. ताई इथे ये. एक मिनिट. माझं काय म्हणणे बरोबर आहे, या खुर्चीवरती तुम्ही विराजमान होणार आहेत, पण हुकमाची राणी झाल्यानंतर त्याच्यासाठी खेळ खेळायचे आहेत आपल्याला, कळलं का? झपकन आलं एकदम आतमध्ये. लवकर पहिल्या खेळाला सुरुवात करूया. त्याच्यासाठी आपल्या 10 ताई हवेत. त्यांनी या पटापट या आणि हळूहळू या. हा वा, सगळ्या जणी इथे आलेल्या आहेत. सगळ्या 10 ताई इथे आलेल्या आहेत, आपल्या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत. खूप छान वाटतंय. हा, कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. जरा पहिल्यांदाच बाहेर पडलोय, त्यामुळे जरा नवीन एक्सपिरियन्स. जरा म्हणजे आम्ही लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच कार्यक्रमात आली मी. लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच अशा कार्यक्रमात? हो, आम्ही येतच नाही बाहेर. का भाऊजींनी कधी नेलं नाही कुठल्या नाही. कार्यक्रमात? नाही, त्यांचं काय रे, आम्हीच निघत नाही बाहेर कधी. का निघत नाही? पण म्हणजे असं का आवडत निघत? नाही. छान वाटते की नाही? हो, होणार हुकमाची राणी? हो, होणार ना. होणार की नाही? होणार. हा, पण मग तुझ्या घरामध्ये तूच आहेस ना हुकमाची नाही, राणी? मीच. आधी म्हणाले नाही, नंतर हा नाही मीच आहे. आम्ही जावं तिघी जणी. कोण? पलीकडे माझी जावी, बारकी मोठी जावी. म्हणजे तुम्ही दोघी जणी जावं आहे तिच्या? तिघी जणी जावा बाई तिकडे. बरं, कसं आहे, आपल्या ह्या पहिल्या खेळातून 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. बरं, ह्या पहिल्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. हा, खेळाचं नाव काय ताई? हसली ती फसली, हसली ती फसली. हा, आता हा खेळ असा आहे की इथे संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर सगळ्या ताईंनी जागच्या जागी सगळ्या ताईंनी जागेवरतीच नृत्य सादर करायचे आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. चला तर मग सुरू करूया. ओके ताई, बरं इथे ये जरा. इथे ना ताई, तुझं नाव सांग बरं. मनीषा पिसाळ. मनीषा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला 21 वर्ष झाली. 21 वर्ष झाली. पहिल्यांदाच खेळात आली. 21 वर्षात पहिल्यांदाच खेळते? हो. हा, मला सांग, पण असे डोळे का पाणवलेत तुझे? नाही, कधी असं म्हणजे बाहेर पडायचं हे चाललं नाही ना, म्हणून. ताई, मला कल्पना आहे की हे सगळे आनंद अश्रू आहेत आणि आज बऱ्याच वर्षानंतर 21 वर्षातून पहिल्यांदा तू अशी बाहेर पडलीस एखाद्या कार्यक्रमामध्ये आणि खेळणार आहेस स्वतःसाठी. तू एक हा जो पुढची वेळ आहे, ही जी पुढची वेळ आहे ती स्वतःसाठी तू जगणार आहेस. त्याच्यामुळे अजिबात कुठलं टेन्शन घेऊ नकोस आणि काय नाही, छान छान मस्त एन्जॉय कर. मला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना असं सांगायचं आहे की मंडळी,
16 सख्यांचा हा कार्यक्रम सुरू करण्यामागचा उद्देश हाच होता की माझ्या प्रत्येक ताईला तिला तिच्या हक्काचा वेळ मिळावा. अजूनसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच ताई आहेत, अशा बऱ्याच महिला आहेत की लग्नानंतर त्यांना त्यांच्या स्वतःचा हक्काचा वेळच मिळत नाही. कारण जबाबदाऱ्या इतक्या असतात ना की त्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःसाठी जगणं कुठेतरी हरवून जातं आणि ते बाजूलाच राहतं. आज हे जे आनंद अश्रू आहेत ताईंच्या डोळ्यामध्ये ना, ह्या आमच्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. अशासाठी की आम्ही जो कार्यक्रम सुरू केला आहे ते त्या कार्यक्रमाचा हेतू कुठेतरी पूर्ण होते. त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळ्या आपल्या 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमासाठी झाल्या पाहिजे. रेडी आहेत ना सगळ्या? हा सगळ्या ताई? ओके, म्युझिक प्लीज. मस्त. ओहो शीतलताई, व्हेरी गुड. हां मस्त. क्या बात आहे, व्हेरी गुड. मस्त. मला या कळ म्हातारं म्हणतात. आजी कसली लागते इथे. नाचते कशाला लवकर इथे. हा व्हेरी गुड. बऱ्याच वर्षानंतर आली आहे तर आज सगळं नाचून घेते ताई. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. स्टॅच्यू. काही असं स्टॅच्यू म्हटल्यानंतर आपण हलल्यानंतर कसं वाटते? छान वाटते. छान वाटते. मग तू बाद झालेली आहेस, तू बसू शकते. हा सिंधुबाद झाली. पहिल्यांदा ताई अशी भेटली आहे की जी म्हणते मी सुद्धा बाद झाले, मी पण हल्ले. बरं ताई हल्ली असतं तिथे बसू शकते. या ताई, ताई तू हल्लीस आणि बाद झालेली आहेस, बसू शकते तिथे. ओके, व्हेरी गुड. हा ठीक आहे ताई, तू हसलीस, तू बाद झालेली आहेस, तू बसू शकतेस. ओके, व्हेरी गुड. मी काहीच केलं नाही आता. किती हलशील ताई, बाद झालेली आहेस तू. हा हरकत नाही ताई, तू बसू शकतेस. अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन पाची ताईंचं. तुम्ही आलेला आहात आपल्या या पुढच्या खेळामध्ये. कसं वाटते ताई? छान वाटते. छान वाटते. आता हा खेळ खेळताना अजून छान वाटणार आहे. पण एखादा असा उखाणा येतो ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 25 वर्ष. 25 वर्ष झालेत. एखादा पटकन एक उखाणा घेऊन टाकला. काळं वांग, हा ताजा मसाला. किरण रावांचं नाव माहित असून विचारताय कशाला? किरण रावांचं नाव तुम्हाला माहिती आहे, आम्हाला कुठं माहिती होतं. हा पण मस्त. आता माहित झालं ना. हरकत नाही. हा आता ह्या खेळाला आपण सुरुवात करूया. बरं, ह्या खेळाचं नाव आहे फुंकार प्रेमाची. प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. बरं खेळाचं नाव सांग बरं. हुंकार प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. वा क्या बात आहे. पण हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईसमोर डिश आहे. त्या डिशमध्ये पीठ आहे आणि पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. हा मी 1 2 3 म्हटल्यानंतर दोन्ही हात मागे करायचे आणि फुंकर मारत मारत आतलं जे नाणं आहे ते दिसेपर्यंत फुंकर मारायची. एकदा का ते नाणं दिसलं की ते नाणं असं तोंडात धरायचंय आणि मग हात वरती करायचंय. म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. रेडी ना ताई? ओके, 1 2 3. हात वरती करायचा, नाणं तोंडात आलं. व्हेरी गुड. हा शाबाश. हा व्हेरी गुड. हा मस्त. हा ओके ओके. हा व्हेरी गुड. मस्त. हा शाबाश. हा व्हेरी गुड. हा 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 ये नाणं येणार. हा
हे बात आहे. हा येणार येणार. हा येणार. व्हेरी गुड. हा हा अजून 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 पिठात घुस. हा व्हेरी गुड. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. हा जरा समोर बघा. चेहरे बघा एकदा सगळ्यांचे. बरं एकदा आरसा देता का आरसा. हा आणि आता बघ. हे बघ तर. हा ताई बघ कशी दिसते. ताई हे बघ, या ताईला जरा कमी आहे. आणि ताई हे बघ इथे बघ. एकदा बघ की इथं. ओहो कशी दिसते. छान दिसते. गोरीला माकड. मी नाही काय बोललेलं बाबा. ताई इथं बघ. अहो ये बात आहे. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. दुसऱ्या क्रमांकाची ताई, ती ताई आहे रेश्मा ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता तर पहिल्या क्रमांकाची आहे नीलम ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि पुन्हा एकदा नीलमताई आणि रेश्माताईंचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. हा खेळ काय आहे, या खेळाचं नाव काय, तो कसा खेळायचा, हे सगळं मी तुम्हाला विचारणार आहे. पण त्याआधी आपण रेश्माताई आणि नीलमताई यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्याबरोबर त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये जाणार आहोत. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव रेश्मा प्रवीण कांबळे. आणि किती वर्ष झालीत लग्नाला. माझ्या लग्नाला 17 वर्ष झाली. 17 वर्ष झालेली आहे. भाऊजी काय करतात. त्यांनी प्लंबिंगचं काम करतात. अच्छा, भाऊजी प्लंबिंगचं काम करतात. वा. आणि लग्नानंतर कुठला चित्रपट पाहिला पहिल्यांदा. नाही नेले त्यांनी कुठं पाहिला. का बरं नाही नेले. नाही नेलं. परत तू नाही कधी विचारलंस की मला कधीतरी एखादा चित्रपट दाखवा म्हणलं होतं पण त्यांनी म्हणले नाही, घर ते काम, काम ते घर, तेवढंच. पण मग आज जेव्हा तू इथे आली आहेस, 16 सख्यांच्या या कार्यक्रमात तू आली आहेस, काय म्हणाले तेव्हा भाऊजी. ओरडतील, खेळायला गेली होतीस, काय जिंकून आली आहेस म्हणणार. ताई, माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यासमोर. आई वडील. आठवण येते. काय सांगशील आई बाबांबद्दल. आई बाबा खूप छान आहे, तसं काही नाही. पहिल्यांदा टीव्ही समोर काम करते, बाकी काय नाही. पण ताई, जेव्हा घरी होतीस, तुझ्या माहेरी होतीस, तर आई वडिलांनी नाही बाहेर कुठं जाऊ दिलं. आता मिस्टर पण नाही जाऊन देत तसं, पण मी स्वतःहून बाहेर पडली पोरांसाठी. मुलांसाठी. पोराच्या 3 मुली आहेत, मुलगा 1. माहेरचा असा कुठला एखादा प्रसंग तुला इथे सांगावं असं वाटतंय, आई बाबांबरोबरचा एखादा प्रसंग. गरीब परिस्थिती आपली, भरपूर कष्टातनं दिवस काढलेत आई वडिलांनी पण. बाकी आज या माध्यमातून काय आईला किंवा बाबांना सांगावं असं वाटतंय जे कधी तू सांगू शकली नाहीस. नाही, खूप का आनंदात आहे म्हणून सांगत असते, तसं काय नाही. कारण हा भाग नक्कीच ते पण बघतील. काय नाही, सासरी खूप छान आहे म्हणून. आमची काही काळजी करू नका, खूप सुंदर आम्ही आहेत, बस. किती होतं दिवसातून, किती वेळा आई आणि बाबांशी बोलणं होतं दिवसातून. 2 ते 3 वेळा. दिवसातून 2-3 वेळा बोलणं होतं. ते पण मालकांना नाही आवडत जास्ती बोललेलं, म्हणून बोलायचं न कळत त्यांना असं. का पण नाही बोलायचं नाही, काय असेल ते आपलं घरचं. मी म्हणजे मला या माध्यमातून मला खरं तर सगळ्या भाऊजींना, मला प्रत्येकाने खरं तर घरातल्या गृहिणीला खरं तर समजून घेतलं पाहिजे. तिला तिच्या हक्काचा वेळ दिला पाहिजे, कारण ती आपल्या घरासाठी राबत असते. आणि राबत असताना आपण बऱ्याचशा गोष्टी खूप ग्रँटेड धरतो. तर तसं करू नये. तिला तिचा मान, तिचा सन्मान हा द्यायलाच पाहिजे, कारण ती घरातली अत्यंत महत्त्वाची व्यक्ती असते. कारण ताई, तुम्ही आहात म्हणून घराला घर पण असतं. भाऊजींना काय सांगावं असं वाटतं या माध्यमातून. काय नाही, त्यांनी एकदम म्हणजे मोकळपणा ठेवलं पाहिजे तसा. अच्छा, म्हणजे मोकळेपणाने त्यांनी घेऊन बाहेर गेलं पाहिजे, फिरवून आणलं पाहिजे, ह्याच अपेक्षा. बाकी काय नाही. त्यांनी पण माझ्या माहेरात आलं पाहिजे, त्यांच्याकडं पण त्यांच्या नातेवाईकाकडून मला स्वतःहून घेऊन गेलं पाहिजे, याच. बाकी काय नाही.
नक्कीच. आणि आता ही तुझं म्हणणं त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचणार आहे. त्यामुळे भाऊजी नक्की तुम्ही ताईंचं जे म्हणणं आहे किंवा त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण करा. आणि ताई खूप छान वाटलं. तुला कसं वाटलं आज इथे व्यक्त होऊन? खूप छान वाटलं. छान वाटलं? नक्की नक्की. ठीक आहे. मग आता आपण ह्या ताईंबरोबर गप्पा मारणार आहोत. ओके. हो. बरं काय सांगशील माहेरबद्दल? माहेर म्हटल्यानंतर सगळ्यात आधी कोण डोळ्यासमोर येतं? बहिणी, आई. काय सांगशील बहिणींबद्दल? काय नाही, छान आहे. आम्ही 4 बहिणी आहेत सगळ्याजणी. प्रत्येकींची आता दोघींची लग्न झालेत, दोघी अजून लहान आहेत. छान आहेत. असं म्हणजे कधी एकत्र यायला भेटत नाही. आता लग्न झाल्यापासून येतो मग कधीतरी वेळ काढून एकत्र. मग छान वाटतं असं भेटल्यानंतर ना फार दिवसांनी. आणि आईबद्दल काय सांगशील? आई आई असते, तिच्याबद्दल काय सांगू शकत नाही. पण तू जेव्हा सासरी गेलीस तेव्हा सासरी कुठला क्षण असतो की त्यावेळेला आईची खूप आठवण येतो? बाळ झाल्यानंतर तेव्हा असं वाटतं आई असावी ज्यावेळी. ऑफकोर्स म्हणजे होती ती, पण नंतर थोडंसं असं वाटतं ना आईसारखं समजून घेतलं पाहिजे. तसं समजून घेतलं सासरच्यांनी भरपूर, पण वाटतंच आई असावी त्या क्षणाला जवळ. डोळे पाणवलेत. थोडीशी. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी. आणि आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. जायचंय ना? हो हो. चला तर मग मंडळी आता जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि या माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे खोचा खोची. या खोचा खोची. हा खेळाचं नाव काय? खोचा खोची. खोचा खोची. ये बात. हा खोचा खोची. खोचा खोची. अरे बापरे. ठीक आहे बाबा. हा हरकत नाही. हा चला, खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे. आता हा खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हटल्यानंतर संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती नाचत नाचत तुम्ही हे जास्तीत जास्त स्ट्रॉ तुमच्या केसांमध्ये खोचायचे. एका वेळेला एकच स्ट्रॉ आणि एकाच हाताचा वापर करायचा आहे. एक हात मागे. रेडी? कळले तुम्हाला नक्की? चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. सुरू झालं पण? व्हेरी गुड. फक्त मागे खोचायचे नाहीये. फक्त मागे. हे बघा, या ताईंकडे बघा एकदा, त्याने कसं खोचलंय बघा सगळीकडे. हा थांबा 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 आता. हा व्हेरी गुड. हा अरे बापरे. तर सगळ्यात आधी आपण रश्मीताईपासून सुरू करूया. 1 2 3. 42 43 44 45 46 47 48 48. ओके ओके. आता बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 45 46 47 48. इथं हे झालेलं नाही तू मोजून. 48 49 50 63 आणि 64. व्हेरी गुड. त्या बात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. निर्णय तुमच्या समोर आहेत. आणि अर्थातच आजच्या या खेळाची विजेती आहे नीलमताई आणि उपविजेती ठरलेली आहे रेश्माताई. ताई खूप खूप अभिनंदन. उपविजेती ठरलेली असतो रेश्माताई.
बरं ताई कसं वाटते उपविजेते झाले खूप छान वाटते. आपण खेळायला आलो, भरपूर एन्जॉय केला, मस्त वाटलं. छान वाटलं की नाही एक नंबर. एकदम पुन्हा फ्रेश झालो की नाही पुन्हा फ्रेश आणि आता पुन्हा इथून जायचंच आहे जायचं तर काय, जबाबदाऱ्या पार पाड्या पार पाडायच्याच आहेत. बरं मी काय म्हणतो ताई की याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा काय बोललेलं आहे. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे नीलमताई. एकदा जोरदार टाळ्या. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय नीलमताई हुकुमाची राणी झालेली असतो. छान वाटतंय. मी आधी म्हटल्याप्रमाणेच मी फक्त एन्जॉय केलं, जिंकण्यासाठी नव्हते आले, अपेक्षाच नव्हती, पण जिंकले. आता छान वाटतंय. हो की नाही. बघा हेतू स्वच्छ असेल ना तर सगळं छान होतं. हो की नाही. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार. मम्मीला आणि मिस्टरांना सांगणार आहे जिंकले आज मी पहिल्यांदा. या हुकुमाची राणी झालेली आहे मी, आता मला काय बोलायचं नाही असं भाऊजींना सांगणार ना. हो. हो म्हणते. ओके ताई पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत अशीच धमाल मजा मस्ती करत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.